सूर्योदयाच्या कोवळ्या किरणांनी गाव उजळलेलं आहे. आकाशात केशरी आणि सोनेरी रंगांची उधळण. हवेत चिमण्यांचा गोड किलबिलाट भरलाय. पार्श्वभूमीला हिरव्या शेतांतून हळूवार वायाची झुळूक येते. त्या शांत वातावरणात दूरवरून ढोलताशाची मंद झलक कानावर येते, जणू सकाळच्या स्वागतासाठी गाव सजत आहे. गावातील सकाळ अंगणात सडारांगोळी काढलेली आहे. घराघरांमध्ये लिंबूपिंपळ पानांचे तोरण लावलेत. बायका पारंपरिक नऊवारी साडीत ओवाळण्यासाठी हातात पूजेची थाळी घेतलेल्या आहेत. लहान मुलं उत्साहात नागाच्या चित्रासमोर फुलं वाहतायत. पावसाने भिजलेली माती, आजूबाजूला हिरवळ आणि हळूवार पावसाच्या सरींच्या साक्षीने वाजणारे लेझीम आणि ढोलताशाचे सूर. हा केवळ सण नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाशी असलेलं गावाचं गहिरं नातं. घरासमोरचं अंगण स्वच्छ झाडलं जातंय. लाकडी झाडूच्या आवाजात एक शांत भक्तिभाव जाणवतो. त्याच अंगणात रंगीबेरंगी रांगोळीचे सुंदर आकृतिचित्र उमटतंय. सांजवाती लावल्या जातात, त्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात वातावरण प्रसन्न होतं. अंगणाच्या मध्यभागी फुलांनी सजवलेली नागाची मूर्ती ठेवलेली आहे, त्याभोवती फुलांच्या माळा, दूर्वा आणि हाराची सजावट. संध्याकाळच्या मंद वायात धूपाचा मंद सुगंध दरवळतो. सणाचं पवित्र आणि निसर्गाशी नातं जपणारं वातावरण. एक बाई ओवाळायच्या थाळीला हळूहळू फुलं सजवत बोलते. नागदेवतेचं पूजन म्हणजे घराचं रक्षण आणि आपुलकीची परंपरा. तोच वेळ. पारंपरिक पोशाखात गोंडस मुलं, पांढऱ्या कपड्यात, डोक्यावर फेटा किंवा गजरा, हातात दुधाची भांडी आणि फुलं घेतलेली. ते सगळे नागमंदिराकडे भक्तिभावाने चालले आहेत. त्यांच्या मागे ढोलताशांचा ठेका जोरात बडवला जातोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक फुलं उधळतायत, वातावरणात चैतन्य आणि श्रद्धेचा मिलाफ. मंदिराकडे जाताना पायाखालची माती भिजलेली असूनही चेहऱ्यावर भक्तीचा तेजस्वी उत्साह. एक उत्साही छोटा मुलगा हसत आपल्या मित्राला सांगतो. आई म्हणाली, आज नागदेवता आपली मनोकामना पूर्ण करणार. कॅमेरा नागमंदिराजवळ, जिथे सजवलेलं मंदिर, फुलांनी सुशोभित नागदेवतेचं स्थान. भक्तजन पूजेसाठी ओवाळतायत. दूध अर्पण केलं जातं, दूर्वा व हार भावपूर्वकले जातात. मंदिराभोवती भाविक मंडळी भजन म्हणत आहेत, टाळ, मृदुंग आणि शांतीपूर्ण गाण्यांचे सूर. त्याचवेळी पार्श्वभूमीला जोरात वाजणारे ताशाढोल वातावरण भारावून टाकतात. भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा एक सुंदर संगम. या दिवशी माणूस आणि सर्प दोघांचंही नातं श्रद्धेचं, सन्मानाचं. तोच क्षण. कॅमेरा हळूहळू नागमंदिराच्या कळसावरून वर झेप घेतो. मंद स्वरूपात ढोलताशाचे सूर दूरवर ऐकू येतात. कळसावरून एक पांढरा ध्वज फडफडतो, स्वच्छ आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो शांततेचा आणि श्रद्धेचा प्रतीक होतो. त्याच वेळी स्क्रीनवर टेक्स्ट झळकतो. नागपंचमी, निसर्गाशी जोडलेली आपली परंपरा. आपल्या मुलांची ओळख.